बघा, आजचा आपला पुन्हा घटक आहे तो म्हणजे भूमिती, आणि भूमितीमधला कोन व कोनाचे प्रकार हा घटक आपण बघतोय. काल आपण पाहिलं की असा जो बिंदू दिला जातो या बिंदूला काय म्हटलं जातं, बिंदू असंच म्हटलं जातं. बघा, एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात. रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद वाढत जाते. म्हणजे दोन्ही बाजूंना जो असे बाणासारखे चिन्ह असते, ही जी रेषा आहे ती काय करते, दोन्ही बाजूंना अमर्यादपणे काय होते, वाढत जाते. म्हणून तिला काय म्हटलं जातं, रेषा म्हटलं जातं. रेषाखंड म्हणजे काय, तर अशी खंडित होणारी रेषा, तिला काय म्हटलं जातं, रेषाखंड असं म्हटलं जातं. दोन्ही बाजूंना खंडित रेषा असते. किरण कशाला म्हटलं जातं, तर किरण एकाच बाजूला हा बाण असतोय आणि एका बाजूला खंडित रेषा असते, तिला काय म्हटलं जातं, किरण असं म्हटलं जातं. बाणाच्या एकाच दिशेने रेषा अमर्याद असते, तिला काय म्हटलं जातं, किरण असं म्हटलं जातं. ओके. आता कोन, एकच आरंभ बिंदू असणाऱ्या आणि एकाच रेषेवर नसणाऱ्या दोन किरणांमुळे तयार होणारी आकृती. म्हणजे एकाच बिंदूवरती, म्हणजे इथे या ठिकाणी बिंदू कुठला आहे रे, तर या ठिकाणी बिंदू आहे बघा, बी हा बिंदू आहे. आणि या बी या बिंदूवरती काय, हे दोन किरण आहेत आणि त्याच्यामुळे काय झाला, हा कोन तयार झाला. एकाच आरंभ बिंदू असणाऱ्या आणि एकाच रेषेवर नसणाऱ्या दोन किरणांमुळे तयार होणारी आकृती म्हणजे काय, तर किरण होय. हा, कोन दाखवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, तर कोन दाखवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग केला जातो बघा. हे चिन्ह वापरतात. तर एकरूप कोन दर्शवण्यासाठी मी काल सांगितलं तुम्हाला की अशा प्रकारचे हे चिन्ह वापरलं जातं समान कोन दर्शवण्यासाठी. ओके. प्रत्येक कोणाला एक शिरोबिंदू असतो. येथे बी हा कोन ए बी सी चा शिरोबिंदू आहे. कोन दोन प्रकारे वाचता येतात बघा, सीबीए किंवा एबीसी या पद्धतीने पण वाचता येतात. त्याच्या भुजा काय आहेत या कोणाच्या, या दोन भुजा आहेत पहा. कुठल्या, तर ही एक भुजा येईल, ही एक भुजा आणि ही दुसरी भुजा. बाजू ए बी आणि बाजू बी सी, बाजू ए बी आणि बाजू बी सी. ओके. बाजू ए बी आणि बाजू बी सी अशा दोन बाजू येतील. आणि याचं वाचन कसं केलं जातं, कोन बी किंवा कोन ए बी सी किंवा कोन बी सी ए बी या पद्धतीने याचं वाचन केलं जातं. प्रत्येक कोणाला एक शिरोबिंदू व दोन किरण असतात. एक शिरोबिंदू व दोन किरण असतात. कोन मापकाने कोन मोजला जातो, हे अगदी आपण दुसरी तिसरी पासून शिकतोय. कोनाचे माप 0 अंश पेक्षा जास्त व 360 अंशापेक्षा कमी असते. कोणत्याही कोन मापकाच्या व्यासाच्या तळाच्या रेषेला संदर्भ रेषा म्हणतात. संदर्भ रेषा म्हणजे ज्यावेळेस आपण हा कोन, थोडक्यात अशा प्रकारचा जर हा कोन असेल तर ही जी रेषा आहे ती कुठली रेषा, संदर्भ रेषा म्हणून ओळखली जाते किंवा तळरेषा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, तळरेषा असं म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर कोणाचे प्रकार आपण बघितले. लघुकोन कशाला म्हटलं जातं, तर 0 अंशापेक्षा मोठा व 90 अंशापेक्षा कमी मापाचा. म्हणजे थोडक्यात असे असे जे कोन आहेत, म्हणजे हा झाला काटकोन बघा, हा झाला काटकोन, हा 90 अंशाचा कोन झाला. मग याच्यापेक्षा कमी म्हणजे अगदी 89 पासून 1 अंशापर्यंतचे कोन काय झाले, लघु कोन झाले. मग आता याच्याच पुढे काय, तर 90 अंशापेक्षा मोठा, 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 पेक्षा कमी अशा कोनांना काय म्हटलं जातं, विशाल कोन म्हटलं जातं. 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी मापाचा कोन कुठला, तर विशाल कोन. 90 अंश मापाच्या कोनाला काय म्हटलं जातं, काटकोन. बघा कोन किती प्रकारचे सांगितले, लघुकोन, काटकोन, विशाल कोन. आणि सरळ कोन कितीचा, तर 180 अंशाच्या मापाचा सरळ कोन. किती, 180 अंशाच्या मापाचा सरळ कोन असं म्हटलं जातं. आता काल आपण पाहिलं की घड्याळातील मिनिट काटा आणि तास काटा याच्या संदर्भातली माहिती पाहिली.
दर एका मिनिटाला मिनिट काटा 6 अंश तर तास काटा अर्धा अंश, 1/2 म्हणजे किती, तर अर्ध्या अंश आणि पुढे सरकतो. म्हणजे हा जर आपण आता इथं घड्याळ आहे बघा, याच्यामध्ये ज्यावेळेस 1 तास पूर्ण होतो, दर एका मिनिटाला मिनिट काटा हा किती, म्हणजे सेकंद काटा पूर्ण एक राऊंड पूर्ण करतो, त्यावेळेस मिनिट काटा किती, तर 6 अंशांनी पुढे सरकतो. हा इथून काय होईल, 6 अंशांनी काय होतो, तो पुढे सरकतो दर एका मिनिटाला 6 अंशांनी. आणि दर 5 मिनिटाला किती अंश होईल रे मग याच्यामध्ये, 6 अंश म्हणजे हे किती अंशाचा कोन होईल हा, 30 अंश. 30 अंशाचा 30 अंश होईल. घड्याळाच्या लगतच्या 2 अंकांमध्ये किती अंशाचा, म्हणजे इथंच बघा की 2 अंशाच्या, मगाशी मी सांगितलं की जर एका मिनिटात तो 6 अंशांनी पुढे सरकतोय, तर मग आता या 5 मध्ये आणि या 6 मध्ये हा कोन कितीचा, तर हा 30 अंशाचा कोन होईल. किती अंशाचा, 30 अंशाचा. 2 व 3 या काठ्यांमध्ये 30 अंशाचा कोन होईल. तो किती अंशाचा असतोय, लघु कोन होतो. तो काय होतो, लघु कोन होतो. ओके. त्याच्यानंतर बघा आम्ही काय बघितलं, तर घड्याळाच्या काट्यांची स्थिती, तास व मिनिट काटा दोन्ही काटे सरळ रेषेत येतात, 180 अंशाचा कोन करतात. एका तासात किती वेळा, तर 1 वेळा, 2 तासात 2 वेळा व 12 तासात 11 वेळा 180 अंशाचा कोन होतो, सरळ कोन होतो. कशामध्ये, तास काटा आणि मिनिट काटामध्ये. दोन्ही काठी काटकोनात किंवा 90 अंशाचा कोन, बघा आता इथं पण 90 अंशाचा कोन झाला, मिनिट काटा आणि मिनिट काटा आणि तास काट्यामध्ये. इथं 90 अंशाचा कोन तर किती वेळा होतो, एका तासात 2 वेळेस होतो, 2 तासात 4 वेळेस व 12 तासात 22 वेळेस होतो. दोन्ही काठी एकावर एक येतात, म्हणजे बघा 12 वाजल्यानंतर सुद्धा दोन्ही काठी एकावरती एक येतात. अशा प्रकारे असं किती वेळेस होतं, ते एका तासात फक्त 1 वेळेस होतं. 2 तासात किती वेळेस होतं, 2 वेळेस होतं. आणि 12 तासात 11 वेळेस होतं, 11 वेळेस. आता हा आशय आपण पाहिला बघा, हा आशय आम्ही पाहिला. ओके सर तुम्ही सगळ्यांच्या माईक बंद करा. ओके. बघा श्रेया बोल, काय सूत्र आहे हे, अशा प्रकारचं गणित नमुना प्रश्नामधलं हे पहिलं गणित आहे बघा. वरील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील. आता हे 2 बिंदू एकमेकांना जोडले, कुठले, MNO, कुठले, MNOPQ, हे 2 बिंदू म्हणजे हे समजा असे एकमेकांना जोडले, तर किती रेषाखंड काढता येतील, असा हा प्रश्न आहे. ओके. आता याच्यासाठी काय सूत्र आहे बघा, बिंदूंची संख्या गुणुले त्यामागील अंक त्यामागील संख्या भागिले 2. आता त्यामागील संख्या म्हणजे काय रे, तर या ठिकाणी बघा, या आकृतीमध्ये काय करायचं, तर हा बिंदू झाला, त्याच्या पाठीमागे काय करायचा, एक एक अंक द्यायचा, 1 2 3 4 आणि हा 5 अंक. किती अंक झाले रे, 5 अंक झाले. मग आता काढावर बघूया.
बघा बिंदूंची संख्या किती आहे रे या ठिकाणी 1 2 3 4 5 आहे. बिंदूंची संख्या बघा या ठिकाणी एक घर सोडून एक अंक लिहा व त्यांची बेरीज करून येणारी संख्या एवढे रेषाखंड काढता येतील. बर आता या ठिकाणी काय केलं बघा कसं सोडवलं त्यांनी 1 2 3 4 व इथं x हा बिंदू घेतला का काय केले स्क्रीन शेअरिंगच होते. एक घर सोडून एक अंक दिसते ना सर्वांना. हो सर. या ठिकाणी काय केलं तर हे जो एक घर सोडून अंक लिहा म्हणजे या ठिकाणी हे घर सोडलं इथं आता बिंदू किती आहेत एम एन ओ पी क्यू हे 5 बिंदू आहेत. मग हे घर सोडलं त्यांनी कुठलं एक्स हे घर सोडलं आणि 1 2 3 4 बिंदू लिहिले. आता इथं अंक लिहिले इथं बिंदू किती आहेत 5 बिंदू आहेत आणि या ठिकाणी एक घर सोडून किती अंक होतील 4 5 चौक 20 भागिले 2. बर आता याच प्रकारचं आपण एक गणित घेऊया बघा आणखीन याच पद्धतीचं. जस्ट एक मिनिट हा. सर आम्ही सोडून पाठवतो तुम्ही सांग. सर दुसरा प्रश्न दाखवा ना. सांगा सर. सर दुसरा प्रश्न दिसत नाही. ए बी सी डी ई आणि एफ. ओके हे बिंदू एकमेकांना जोडून किती रेषाखंड तयार होतील. समजला का प्रश्न सर्वांना. हे बिंदू एकमेकांना सर ऑप्शन द्या. ऑप्शन द्या ना सर. ऑप्शन देतो तुम्ही. सर नका देऊ. मी ऑप्शन ही लिहितो खाली बघा. सर द्या ना. बर बर ठीक आहे. सर नका देऊ खूप सोपा प्रश्न. बघा ऑप्शन दिले मी इथं. हो सर खूप सोपा प्रश्न. ओके बघा आता सोडवलं का सर्वांनी. आता या क्लुप्तीनुसार काय रे तर बिंदूंची संख्या व त्या सर नका सांगू एकच मिनिट. सर तुमचे पर्याय चुकलेत. हो सर. हो सर तुमचे. सर तुमचे पर्याय चुकलेत बहुतेक. ओके ओके हो सर मी काढलं उत्तर. माझं उत्तर वेगळं आहे. सर माझं पण उत्तर वेगळं आहे. सर आम्ही चॅट बॉक्स मध्ये पाठवतो. बघा सर. ओके हा अजून एक बघा इथला एक पर्याय मी कमी करतो 2 पर्याय मी पुन्हा देतो. हा ठीक आहे. पाठवले सर बघा चॅट बॉक्स. प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर आहे. येस तिघाचं पण वेगळं उत्तर आहे 15 10 15. ठीक आहे बघा लक्ष द्या आता इकडे एक मिनिट. सर कुठलं बरोबर आहे. हा तर मी सोडवतो की लक्षात येईल तुमच्या. मी सोडवल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. सोडवा की सर. बघा लक्ष द्या आता एक मिनिट या ठिकाणी. सोडवा. बघा सूत्र काय सांगते रे बिंदूंची संख्या. बघा बिंदूंची संख्या गुणिले त्यामागील अंक भागिले 2. हा आता या ठिकाणी काय एक घर सोडून एक अंक लिहा. म्हणजे आता इथे या ठिकाणी हे जर आम्ही घर सोडलं कुठलं घर हे घर सोडून देऊ आपण.
हे घर सोडलं इथं एक्स मानू. ओके, एक्स मानू. मग किती झाले अंक जर दिले तर 1 2 3 4 5. ओके, बिंदूंची संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 बिंदू आहेत. बिंदू किती? 6 गुणिले त्यामागील संख्या किती आहेत? तर 5 आहेत. त्यामागील संख्या किती? 5 भागिले 2. 6 पंचे 30 भागिले 2. 6 पंचे 30 भागिले 2 15. पर्याय क्रमांक 2. पर्याय जर ओबीने पण तेच काढलं मला डायरेक्ट मेसेज पाठव. सर मी पण तोच पाठवलाय. पर्याय क्रमांक 2. ओके, समजलं का सर्वांना? 2. समजलं का हो सर्वांना? सर ते चालले. ओके, हो सर. चला आता पुढचं आपण एक एक्झाम्पल बघूया. बघा. सर दिसत नाही. ओके, दिसतंय सर. दिसतंय का आता? सर अर्ध दिसतंय. हा, हो सर आता अर्धच दिसतंय. येस. प्रश्न क्रमांक नाही सर पूर्ण दिसतंय. दिसतंय. घड्याळात 4 वाजले हो आहेत. सर पूर्ण दिसतं आता. अरे बोलू नका. घड्याळात 4 वाजले आहेत. घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? एकदम सोपा आहे पहा. घड्याळात 4 वाजले. हा, तर मी सांगू. हो, सर मी सांगू. किती वाजले? 4 वाजले. तर कोणता कोन होईल? चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवलं तर तर मी सांगू. चॅट बॉक्स मध्ये उत्तर जर पाठवलं तर बरं होईल. मी म्हणू नका. सर पाठवलंय मी. सर बघा चॅट. ओके, तर मी सांगेन याचं. बघा. काय रे? सांगू. अरे बोल ना मग पटकीनी. चल, मी सांगू ओरडू नकोस. मी पुन्हा सांगू. बोल ना तनिष्क पवार. पर्याय क्रमांक 1 कारण विशाल कोण 4 वाजल्यावर विशाल कोण होतो, 3 वाजल्यावर काट कोण होतो आणि 2 वाजल्यावर लघु कोण होतो. येस, हेच कसं सांगशील तर बघा, या आकृतीमध्ये किती वाजलेत? 4 वाजलेत. 4 वाजता कुठला कोण होतोय तर हा साधारण 90 अंशापेक्षा मोठा कोण होतोय. 90 अंशापेक्षा मोठा कोण ज्यावेळेस होतोय त्यावेळेस काय होतो? विशाल कोण होतो. 90 अंशापेक्षा लहान लघु कोण व 90 अंशाचा कोण काटकोन. सरळ कोण कधी होतो तर जो कोण 180 अंशाचा असतो त्याला काय म्हटलं जातं? सरळ कोण असं म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतील? त्रिकोणाला 3 शिरोबिंदू बघा सर. तर 2 त्रिकोण जोडून किती शिरोबिंदू तयार होतील? एकदम सोपा प्रश्न आहे पहा. बघा सर. सर याचं मी देऊ का? हो हो, बोल श्रावणी बोल. तर एक त्रिकोण जर त्याच्या खाली एक त्रिकोण जोडला तर ना एकूण 2 त्रिकोण एकमेकाला जोडतात ते आणि त्याचे जर एकूण शिरोबिंदू मोजले तर 4 येतात ते. म्हणून पर्याय क्रमांक 2. हो सर. शिरोबिंदू किती आहेत रे? तर आपण जर शिरोबिंदूंना नावे दिली तर ए बी व सी हे 3 शिरोबिंदू झाले, होय की नाही? ए बी सी हे 3 शिरोबिंदू झाले. याच्याच खाली जर हा त्रिकोण काढला, बघा, हा जर हा त्रिकोण काढला तर हा एकच शिरोबिंदू वाढेल फक्त. हे बाकीचे शिरोबिंदू तर कॉमनच राहतील. म्हणजेच किती शिरोबिंदू येतील तर 4 फक्त शिरोबिंदू येतील त्रिकोणाला. किती त्रिकोणाचे शिरोबिंदू येतील तर फक्त काय काय करतात वरचे 3 आणि खालचे 3. 3 आणि 3 6. नाही. जर तो त्रिकोण सेपरेट असता, समजा हा त्रिकोण जर त्याला जोडला नसता, अशा पद्धतीने जर त्रिकोण काढला असता
तर तर 6 आलं असतं. या दोन त्रिकोणाचे शिरोबिंदू किती झाले तर किती होतील? 6 शिरोबिंदू होतील. किती होतील? 6 शिरोबिंदू होतील. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. खालीलपैकी असत्य विधान कोणते? 90 अंशापेक्षा जास्त व 180 पेक्षा कमी माप असलेला कोन विशाल कोन. हे बरोबर आहे का रे? तर हे अगदी बरोबर आहे. कोणत्याही सर ते काय लिहिले हो, संदर्भ रेषा का काय लिहिले ते? हा बघूया आपण. कोणत्याही कोनाचे माप 0 अंशापेक्षा जास्त व 360 पेक्षा जास्त असते. प्रत्येक कोणाला एक शिरोबिंदू व 2 किरण असतात. हेही बरोबर आहे. कोन मापकाच्या तळाच्या रेषेला संदर्भ रेषा असं म्हटलं जातं. बघा मग पाहिलं होतं की आपण ही जर कोन मापकाची रेषा असेल तर ही संदर्भ रेषा असते. मात्र पर्याय क्रमांक 2 पहा. कोणत्याही कोनाचे माप 0 अंशापेक्षा जास्त व 360 पेक्षा काय असते? 180 पेक्षा काय असते? कमी असते. ओके. 180 पेक्षा 360 पेक्षा कमी असते. म्हणजे चुकीचा पर्याय काय येईल? तर चुकीचा पर्याय येईल पर्याय क्रमांक 2. सॉरी, हा 2च. पर्याय क्रमांक 2 हे चुकीचे विधान असेल. ओके. बघा आता पुढचा प्रश्न बघूया आपण. सर मी ओवी दुसरा प्रश्न उत्तर सांगू का? खूप सोपं आहे. बोल ओवी बोल पटकिनी. सर याचं मी कोणांची एकूण संख्या किती? तर मी सर सांगू सर्व हे जे आहेत ना त्यांची बेरीज केली की मग उत्तर निघतंय. बघा याच्यात काय करायचं, याच्यासाठी एक सूत्र वापरतो आपण. कुठलं रे? कोणांची एकूण संख्या कशी काढतो आम्ही? तर या सर्व संख्येची बेरीज. प्रत्येक कोणांमध्ये काय करतो आम्ही? एक एक अंक देतो आणि त्या प्रत्येक अंकांची काय केली जाते? बेरीज केली जाते. हे सूत्र संख्या या कोणांची संख्या काढण्याचं. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 येईल. प्रत्येक कोणामध्ये काय केला? एक एक अंक दिला आणि एक एक अंक देऊन काय केली? त्याची बेरीज केली. बघा सोपे प्रश्न आहेत बघा एकदम. प्रश्न क्रमांक 3 काय आहे प्रश्न? रेषाखंड एकूण किती? या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड किती आहेत? याचं देखील सूत्र काय आहे रे? तर या प्रत्येक रेषाखंडामध्ये काय केलं सर एक साइड सोडायची, इकडची पण एक साइड शोधायची आणि इकडची पण एक साइड सोडायची आणि आतमध्ये जे राहतात ना त्यांना नंबरिंग करून त्यांची ऍडिशन करायची. येस. रेषाखंड जेवढे आहेत, समजा आता हा किरण दिलाय आणि या किरणामध्ये समजा एवढे रेषाखंड त्यांनी दिलेले आहेत. असे रेषाखंड दिलेले आहेत. मग काय केलं तर ही जी बाजू आहे या रेषाखंडाची, कुठली? ही बाजू सोडून द्यायची आणि ही बाजू सोडून द्यायची. बघा या दोन बाजू सोडून दिल्यानंतर मधल्या रेषाखंडांना काय केलं? नंबरिंग करून घ्यायचं. 5 6 किती नंबरिंग झाली? आता इथं उदाहरण दाखल घेतो आपण. 6. तर या 6ची काय करायची? पुन्हा बेरीज करायची. सगळ्या नंबरची बेरीज करायची. 5 + 6 किती आले रे? बघा 21. 6 6 4 10 10 5 15 15 आणि 6 21 येतील. याची 21 आली. मग आता याची किती येतील बघा? 1 + 2 + 3 10. 4 आणि 3 7 आणि 3 10 येतील. पर्याय क्रमांक 2. एवढं सोपं आहे, काय अडचण नाही याच्यामध्ये. ओके. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी असत्य विधान कोणते? थोडेसे प्रश्न आहेत, जास्त नाहीये. 13 प्रश्न आहेत फक्त. बघू आता बघा. खालीलपैकी असत्य विधान कोणते? बघा आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. चौरसाच्या 4ही कोनांच्या मापाची बेरीज. चौरसाच्या 4ही कोनांच्या मापाची बेरीज किती असते? 360 येईल का रे? हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा. 9 9 चौक किती झाले? 360 झाले. हेही विधान बरोबर आहे. बरोबर आहे. त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. सर बरोबर आहे. त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाची बेरीज 180 येईल का? तर येईल बघा. 3ही कोनांच्या मापाची बेरीज म्हणजे हा समजा 70चा असेल, हा 30चा असेल, तर हा 80चा येईल. अशी एकूण बेरीज किती येईल? 180 येते त्रिकोणाच्या 3ही कोनाची. मग आता कोणत्याही कोनाचे नाव 4 प्रकारे लिहिता येते. येते का रे 4 प्रकारे लिहिता कोनाचे नाव?
किती प्रकारे लिहिता येईल? समजा हा LMN नावाचा कोन आहे. याचं किती प्रकारे बघा. आपण काय करतो, कोन N, कोन M किंवा कोन LMN किंवा कोन NML एवढेच प्रकारे लिहिता येतं, होय की नाही? म्हणजेच हो सर. कोणत्याही कोणाचे नाव किती प्रकारे लिहिता येतं? 3 प्रकारे फक्त लिहिता येतं. हे विधान काय आहे? असत्य विधान आहे. हे विधान असत्य आहे. बाकीचे सगळे विधान काय आहेत? बरोबर आहेत. बघा, बाकीचे सगळे विधान काय आहेत? सत्य विधान आहेत किंवा बाकीची सगळी विधानं बरोबर आहेत. ओके, बघा पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी असत्य विधान कोणते? पुन्हा एकदा असत्य विधान विचारले त्यांनी. कोन मापकाच्या व्यासाला संदर्भ रेषा, संदर्भ रेघ म्हणतात. कोन मापकाच्या व्यासाला संदर्भ रेघ असं म्हणतात. कोन मापकाच्या तळरेषेमुळे 180 अंशाचा कोन तयार होतो. चौरसाचे 2 कोन काटकोन असतात. चौरसाचे 2 कोन काटकोन असतात. 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात. बघा आता, बघा कोन मापकाच्या व्यासाला काय म्हटलं जातं? जो संदर्भ रेषा. संदर्भ रेषा, हे बरोबर उदाहरण आहे बघा. त्याच्यानंतर कोन मापकाच्या तळरेषेमुळे 180. आता कोन मापक कसा असतो बघा, असा असतो कोन मापक, असा असतो, आहे की नाही? मग ती जी संदर्भ रेषा आहे किंवा तळरेषा आहे ती 180 अंशाचीच असते ना. याच्यामध्ये 180 अंशाचाच कोन तयार होतो बघा. या कोन मापकाच्या या अशा रेषा असतात बघा, होतो ना 180 अंशाचा कोन तयार होतो. त्याच्यानंतर चौथं विधान बघा, 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात. काटकोन म्हणतात ना याला 90 अंशाच्या. मग पर्याय क्रमांक 2 चूक आहे. 360 अंशाचा 360 अंश असतो कोन मापाची तळरेष. हे 360 अंशाची कशी असेल? बघ ना इकडे एक मिनिट. ही जी आहे ना कोन मापक, हा असा आला, हा असा कोन मापक असतो, होय की नाही? हा इथून कोन तयार होतात. हा, इथून कोन तयार होतात. मग ही जी तळरेषा आहे ही 360 अंशाची कशी असेल ग बाळा? 180 अंशाचीच असेल ना. ही 180 अंशाची 180 अंश मापाचीच असेल ना. याचं माप हो सर. 180 अंशच माप असेल. हेही बरोबर आहे विधान. 3 नंबरचं विधान बघा, चौरसाचे 2 कोन काटकोन असतात. हा जर चौरस आहे, याचे 2च कोन काटकोन असतात का? 4ही कोन काटकोन असतात बघा चौरसाचे. हाही काटकोन आहे, हाही काटकोन आहे, हाही काटकोन आहे आणि हाही काटकोन आहे. बरोबर आहे का? चौरसाचे 4ही कोन काटकोन असतात. हो सर. मी इथं 2च सांगितले. असत्य विधान कुठले येईल? तर पर्याय क्रमांक 3 हे असत्य विधान येईल. कळते का? हो सर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे विधान. आता बघा पुढचा प्रश्न बघा, काय म्हटलंय पुढच्या प्रश्नामध्ये. सोबतच्या आकृतीत एकूण शिरोबिंदू किती? इथे ही आकृती दिसते ना तुम्हाला, याच्यामध्ये शिरोबिंदू मोजा. प्रश्नच नाही दिसत. सोबत प्रश्न क्रमांक 7 शिरोबिंदू विचारले. 1 2 3 4 5 6 7. किती शिरोबिंदू येतील याचे? 7 शिरोबिंदू येतील बघा. सोपे की नाही एकदम? आता हे शिरोबिंदूच मोजायचे होते आपल्याला, म्हणून किती आले? 7 शिरोबिंदू. हो सर. येस. आता इथं काय सांगितलंय बघा, सोबतच्या आकृतीत एकूण लघुकोन किती? आता मला वाटतं हे जे आहेत ना